जिल्हाधिकारी का मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अधिकारियों की तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी। अधिकारियों की तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी। मर्कज मुक्ता को होना चाहिए होना नागपुर की सड़कों पर जगह जगह गड्ढे और जर्जर हालत के विरोध में कांग्रेस ने जोरदार आंदोलन किया। प्रदेश महासचिव केतन ठाकरे के नेतृत्व में कार्यकर्ताओं ने जीपीएस लोकेशन के साथ गड्ढों की तस्वीरें लेकर महापालिका प्रशासन के खिलाफ हल्लाबोल किया। आंदोलन के मद्देनजर नागपुर महानगर पालिका मुख्यालय में कड़ा पुलिस बंदोबस्त तैनात किया गया। पुलिस ने मुख्यालय परिसर में बैरिकेड्स भी लगाए। कांग्रेस कार्यकर्ताओं ने शहर के गड्ढों की तस्वीरों का प्रदर्शन कर प्रशासन को आड़े हाथों लिया और जल्द से जल्द सड़क दुरुस्ती की मांग की। आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की नागपूरच्या खड्ड्यांची परिस्थिती काय आहे। खड्ड्यात रस्त्यात खड्डे काहीच कळत नाहीये। एनएमसीच्या अधिकाऱ्यांना येऊन खड्डे पाहण्याचा वेळ नाही। तर आज आम्ही त्यांच्या ऑफिस खाली तिथे खड्ड्याचं भव्य प्रदर्शन आयोजित केलं। आम्ही जीपीएस लोकेशनचा इकडे खड्ड्यांचे फोटो घेऊन आलो। जे हे म्हणतात की आम्ही पॅचिंग करतो लोपापती करतो की सगळे निव्वळ खोटे दावे आहे। इकडे काहीच ना रोज समस्या, रोज नागरिकांना काही ना काही त्रास, रोजची काही ना काही दुर्घटना होतात। त्यामुळे आम्ही आज इथे आंदोलन केलेलं आहे। लोकांची मागणी पूर्ण नसल्यावर आम्हाला हे आंदोलन करावं लागलं आहे। 2-3 महिन्यापासून रोज तक्रारी देतोय। झोन मध्ये लोक चालले आहे पण काही त्याच्यावर झालेलं नाहीये। आता आम्ही आयुक्त साहेबांची भेटलो। आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की येणाऱ्या 8 दिवसात खड्डे बुजवण्यात येईल, चांगलं पॅचिंग करतात आणि क्वालिटी चांगली राहील त्याचं पण ते साहेबांनी सांगितलं आहे। आता बघू जे ते बोलले त्याच्यावर खरे उतरतात काय।